मग बघूनच खाऊ वाटला ना? असा लहान मोठे सगळ्यांनाच आवडणारा, सुंदर रंग, मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा लादी पाव घरी बनवायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. तर मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलवर. चला तर मग आपण रेसिपी पाहूया. इथे मी घेतेय 1.5 कप दूध. जर तुमच्याकडे दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही पाणीही वापरू शकता. पण एक लक्षात ठेवायचं की दूध आणि पाणी दोन्हीचाही वापर करताना ते थोडंसं कोमट असलं पाहिजे, जेणेकरून फर्मेंटेशन छान होईल. जर तुम्ही थंड किंवा रूम टेम्परेचरचा घेतलात तर ते इतकं छान फर्मेंट होणार नाही. त्याच्यामुळे ते कोमट असणं गरजेचं आहे. मग तुम्ही दूध वापरा किंवा पाणी. तर या दुधामध्ये मी टाकते थोडीशी साखर जेणेकरून पावाला आपली थोडीशी गोड अशी मधुर चव येण्यासाठी. आणि इथे मी वापरलं आहे हे ड्राय ईस्ट. तर ड्राय ईस्ट मी साधारणतः एक 1.5 चमचा वापरला आहे. हे ड्राय ईस्ट टाकून घ्यायचं आणि मस्त हलक्या हाताने ते छान एकत्र एकजीव असं करून घ्यायचं. तर ईस्ट बाजारामध्ये ड्राय ईस्टही भेटतं आणि लिक्विड फॉर्ममध्येही भेटतं. तुम्ही कुठलंही वापरू शकता. पण ड्राय जर वापरलं तर ते जास्त दिवस टिकतं असं मला वाटतं. कारण ते नंतर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. हे छान एकजीव झाल्याच्या नंतर याच्यावर झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनिटासाठी ठेवणार आहोत. लक्षात घ्या, जर दूध कोमट नसेल तर फर्मेंटेशन होणार नाही आणि आपला पाव छान फुलून येणार नाही. त्यामुळे ही प्रोसेस महत्त्वाची आहे. एक 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त छान ईस्ट फुगलंय आणि ते वरती असे बबल्स दिसायला लागलेत. जर तुमचं ईस्ट असं झालं नाही तर ते बिघडले असं समजायचं आणि दुसरं बनवायचं. तर ह्या प्रोसेससाठी आपल्याला दूध किंवा पाणी जेही वापरतो आपण ते कोमट असणं गरजेचं आहे. तर हे ईस्ट आता इथे मी घेतलंय साधारणतः 3 कप मैदा. तर ज्या कपाने मी दूध घेतलं होतं त्याच कपाने मी मैद्याचं पीठही घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलंय. तर हे आपलं जे मिश्रण आहे, फर्मेंट झालेलं जे ईस्ट आहे ते आपण या पिठामध्ये टाकून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे व्यवस्थित हलक्या हाताने ते पातेल्याला लागलेलं पण व्यवस्थित सगळं ईस्ट टाकून घ्यायचं आणि हलक्या हाताने ते असं मिक्स करायचं. सुरुवातीला इथंच लगेच रगडून पीठ मळायचं नाही अजिबात. कारण ते पीठ अगोदर सुरुवातीला एकत्र व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे ते भांड्यामध्येच एकत्र करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लॅटफॉर्मला किंवा तुमच्याकडे मोठं जर ताट असेल तर तुम्ही त्या ताटावर थोडंसं बटर टाकून त्याच्यानंतर हे पीठ अशा प्रकारे हाताने रगडून मळायचे. आता हे पीठ आपल्याला कमीत कमी साधारणतः 15 ते 20 मिनिट मी इथे दाखवलंय अगदी त्या प्रोसेसमध्ये एका हाताने असं लांब ओढायचं. हे कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपल्याला असं पीठ मळून घ्यायचे, जेणेकरून पीठ पूर्ण एकत्र एकजीव होऊन जाईल. तर साधारणतः 15 ते 20 मिनिट हे पीठ मी मळले आणि याचा आता गोळा व्हायला लागलाय. तुम्ही बघू शकता छान असा गोळा ह्याचा बनू लागलाय. तर अशा गोळा बनायला लागल्याच्या नंतर अशा प्रकारे हाताने हे पीठ, वरच्या साईडचं पीठ खालच्या बाजूला असं गोल गोल टक करत जायचं आतमध्ये. आणि मस्त छान असं त्याचा एक सुंदर असा हलक्या हाताने साधारणतः गोळा अशा प्रकारे थोडासा बनवून घ्यायचा. आता ही प्रोसेस पीठ मळण्याची आत्ता मी दाखवलेली प्लॅटफॉर्मवर ही खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर हा जो गोळा बनवायचा आपल्याला तोही अशाच प्रकारे आपल्याला बनवायचा आहे. तरच आपलं जो लादी पाव आहे तो छान असा मधून असा मस्त जाळीदार होऊन जाईल. आणि अशा प्रकारे एका भांड्यामध्ये हे पीठ ठेवून द्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचे. आता या स्टेजला याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी साधारणतः 1 तासभर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे. तर 1 तासभर झालेलं आहे. आपण पीठ बघूयात. किती छान पीठ असं फुगून वरती आलंय. पूर्ण असं जसं काही असं दिसतंय, ताटालाही लागले बघा. असं पीठ दिसतंय जसं काही मध्ये पिठामध्ये हवा भरली आहे. आणि हे पीठ असं फुगल्याच्या नंतर असं लवचिक होतं. बघू शकता तुम्ही, चीजसारखं लांबतंय पीठ. तुम्हाला मी जवळून हे दाखवते. बघा किती छान फर्मेंट झालंय. मस्त असं पीठ फुगून वर आलंय. एकदम जाळीदार पीठ झालंय आपलं बनवून तयार. एकदम जवळून बघा, मस्त अशी जाळी आली आहे. जसं काही आपण
डोश्याचं वगैरे पिठाला कसं पीठ आंबवल्याच्या नंतर वरती जाळी येते, सेम तशी जाळी दिसायला लागली आहे. तर या स्टेजला हे पीठ असं हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव परत एकदा थोडंसं हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं. जर या स्टेजला पीठ हाताला चिकटत असेल तर तुम्ही बटरचा वापर करू शकता. आणि त्याच्यानंतर असं प्लॅटफॉर्मवरती किंवा ताटावरती जे काही असेल भांडं तुमचं, तर त्याच्यावरती असं बटर लावून हा गोळा मगाशी सांगितलं त्या प्रोसेसमध्ये वरचं पीठ खालच्या साईडला ओढून आतमध्ये टक करून हलक्या हाताने हे गोळा असा ठेवून द्यायचा. आणि याचे तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये हव्या त्या साईजचे, हव्या त्या शेपचे तुम्ही सुरीने कट करून घ्या. पिठाचे असे मी 4 भाग करून घेते, कारण मला 4च पाव बनवायचे आहेत आणि तेही मोठ्या साईजचे. तुम्हाला हवे असतील तर तुम्ही छोटे छोटेही बनवू शकता, पण मला मोठे पाहिजेत म्हणून मी मोठे बनवते. तर अशा प्रकारे हाताला बटर लावून हे पीठ अलगद मगाशी सांगितलं त्या प्रोसेसमध्ये वरचं पीठ खालती ओढायचं आणि आतमध्ये टक करायचं. असे गोळे बनवून घ्यायचे आणि ट्रेमध्ये ठेवून द्यायचे. इथे ट्रेलाही बटर लावून घेतले. तुम्ही हवं तर ट्रेच्या ऐवजी ब्रेड बनवण्याचं भांडं वापरू शकता. माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे म्हणून मी ट्रे वापरलेला आहे. पण जे भांडं वापराल तुम्ही त्या भांड्याला बटर लावून ते भांडं ग्रीस करून घ्या. अशा प्रकारे मी 4ही गोळे बनवून घेतलेले आहेत. आणि बनवून घेतल्याच्या नंतर त्या गोळ्यांवरती अलगद हलक्या हाताने मी पुन्हा एकदा बटर लावते आहे. इथे बटरचाच वापर करायचा जेणेकरून आपल्या ब्रेडला छान त्याची टेस्ट येते, चव छान येईल त्याला, बटरला आपल्या किंवा तुमचा जो लादीपाव आहे त्याला. तर 4ही गोळ्यांना मी असं वरतून बटर लावून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपण एक स्वच्छ सुती कापड घ्यायचं आहे ओलं करून आणि याच्यावरती झाकून ठेवायचं आहे कमीत कमी 15 ते 20 मिनटं. आता इथे माझे 15 ते 20 मिनटं झाले आहेत. बघूया आपण. बघा किती मस्त हे गोळे परत आणखीन एकदा फुगलेले आहेत. साईज आणि आकार ह्याचा पूर्णपणे मोठा झालेला आहे. आता हे बटर आपले बेकिंगसाठी तयार आहेत. तुम्ही साईज बघा, किती छोटे गोळे होते, किती मोठे झाले आहेत. आता या स्टेजला बेक करण्या अगोदर इथे आपण परत एकदा दूध किंवा बटर लावायचं आहे. इथे मी दूध लावते आहे थोडंसं. आणि हे आपले जे गोळे आहेत ते बेकिंगसाठी तयार आहेत. चला तर मग मी इथे ठेवते आहे ओव्हनमध्ये याला. तर हे पाव मी 160 डिग्रीवर 12 ते 15 मिनटासाठी ठेवले होते. आणि आतमध्ये ठेवण्याच्या अगोदर मी ओव्हन 5 मिनटासाठी प्रीहीट करून घेतलेलं होतं. थोड्याच वेळात बघू शकताय तुम्ही किती सुंदर कलर दिसतोय आपल्याला. तर ओव्हनचा टाईम पूर्ण झालेला आहे, ते बंद केलेलं आहे. मी आता थोड्याच वेळात तुम्हाला काढून दाखवते बाहेर. आतमधूनच इतका सुंदर कलर दिसतोय, बघू शकता तुम्ही जवळून एकदम. खूप मस्त कलर आलेला आहे. तर हे मी आता बाहेर काढून घेते. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल आणि हा पाव बनवायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. मस्त छान असा सोनेरी रंग आलेला आहे, गोल्डन कलर आलेला आहे आपल्या पावाला. तर या स्टेजला आता आपण याच्यावरती बटर लावून घ्यायचं. तुम्ही इथे दूधही लावलं तरी चालतं, पण मी सांगते की बटर लावलं तर जास्त छान त्याची चव येते. आणि पटकन गरम आहे तोपर्यंत बटर लावून घ्यायचं, जेणेकरून ते पाव बाहेर काढल्याच्या नंतर बटर न लावता जास्त वेळ ठेवलं तर ते कडक होतात. आणि असं सुती कापड ओलं करून एक 5 मिनटासाठी ठेवायचं. तर 5 मिनटं झालेलं आहेत. तर आपण आता हे काढून बघूया. मी ते ठेवले होते 5 मिनटासाठी. वाव, किती सुंदर दिसत आहेत. मला तर बघूनच आवडायला लागल्यात. तुम्हालाही आवडल्यात का बघा. इतके सुंदर छान असे लादीपाव आपले तयार झालेले आहेत. तर याची कडा आपण मोकळ्या करून घेऊया चाकूच्या किंवा सुरीच्या मदतीने. आणि आता मी तुम्हाला जवळून दाखवते. इतके सुंदर पाव बनलेले आहेत आणि इतके मऊ लुसलुशीत झालेले आहेत ते. त्याच्यामध्ये जाळी पण किती सुंदर आलेली आहे. खूपच सुंदर जाळी आलेली आहे. जवळूनही दाखवते. किती छान जाळी आलेली आहे, किती छान कलर आलेला आहे आणि एकदम मऊ असे आपले पाव बनवून तयार आहेत. तर पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.